नमस्कार. मी योगेंद्र पाटसुते. यशोदीप ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण आलेलो आहोत कासेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहानं साजरा होणारा जो शिवजयंती उत्सव आहे. पाटील युवा शक्ती आणि समस्त शिवप्रेमी यांच्या वतीनं हा उपक्रम साजरा केला जातो आणि या उपक्रमामध्ये विविध प्रकारचे निरनिराळे उपक्रमसुद्धा समाजोपयोगी उपक्रमसुद्धा या ठिकाणी राबवले जातात आणि त्या उपक्रमांची सुद्धा आपण या ठिकाणी नोंद घेणार आहोत, माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया. आपल्यासोबत आहेत पाटील युवा शक्ती व त्याचबरोबर समस्त शिवप्रेमी शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. श्रीयुत रणजित पाटील सर. सर, या शिवजयंती उपक्रमाबद्दल थोडंसं जरा सांगा. महाराष्ट्रामध्ये 19 फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणून एक उत्सव साजरा केला जातो. तर या प्रकारचा महाराष्ट्रात होणारा मोठा जो उत्सव आहे, याच प्रकारचा उत्सव कासेगाव या ठिकाणी पाटील युवा शक्ती तसेच समस्त शिवप्रेमी व सकल मराठा समाज कासेगाव या सर्वांच्या वतीनं कासेगाव बाजारपेठ या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव सोहळा या ठिकाणी सुरू आहे. या सोहळ्यामध्ये पुरातन काळातील असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या काळातील असणाऱ्या विविध शस्त्रांचं प्रदर्शन तसेच मूर्तिपूजन आज सकाळीच या ठिकाणी मूर्तिपूजनाचा आणि या सोहळ्याचा शुभारंभ झाला. यानंतर याच शेजारी महाआरोग्य शिबिराचं आयोजन या बाजारपेठ या ठिकाणी केलं होतं. या शिबिरामध्येही सर्वांना मोफत आरोग्य सुविधा पुरवण्याचं काम या तरुण मित्रांनी केलेलं आहे. सर्व शिवप्रेमी तरुण मित्र परिवार या ठिकाणी अहोरात्र गेले 7-8 दिवस झालं या उत्सवाचं आयोजन करत आहे आणि अशा प्रकारे हा साजरा होणारा उत्सव कासेगावमध्ये गेली अनेक वर्ष सातत्यानं साजरा केला जातो. तरी सर्वांना हीच विनंती आहे की आपण सर्वांनी या शस्त्रास्त्र प्रदर्शन असेल, पलीकडं हस्तकला प्रदर्शन आहे, विविध प्रकारचे स्टॉल आहेत, आरोग्य शिबिर आहे. या शिबिराचा सर्व ग्रामस्थांनी या परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. अगदी बघण्यासारखा देखावा या ठिकाणी बाजारपेठ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपलब्ध करून दिलेला आहे पाटील युवा शक्ती मित्र परिवारांनी. या देखावा पाहण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून यावं असं मी आम्हा सर्वांच्या वतीनं आपणा सर्वांना आपल्यासोबत आहेत भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य आणि ऐतिहासिक शस्त्र संग्राहक श्रीयुत अतुल मुळीक सर. त्यांनी शिवकालीन ऐतिहासिक शस्त्राचं संग्रह केलेला आहे आणि ती शस्त्र ते निरनिराळ्या प्रदर्शनामध्ये असे मांडत असतात आणि त्या माध्यमातून आपल्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा त्यांच्यापर्यंत पोहोचावा. त्या शिवकालीन जो काळ होता तो हा सुवर्ण काळ त्यांच्या डोळ्यासमोर उभा करण्याचं काम ते या माध्यमातून करत आहेत. नमस्कार सर. आपल्याकडं एक 70हून अधिक शिवकालीन शस्त्र आहेत, ज्यामध्ये पट्टा, धोप तलवारी, नायर तलवार, त्याच्यानंतर कर्नाटकी तलवार, मराठा कट्यारी, मुघल कट्यारी, राजस्थानी कट्यारी, अशा विविध प्रकारच्या कट्यारी, तोफगोळे, जांभुरक नावाचे एक अतिशय दुर्मिळ तोफ आज माझ्या संग्रहात. हे जे शस्त्र आहे याला पट्टा असं म्हणतात. ग्रामीण भागात याला दानपट्टा असं म्हटलं जातं. हे शस्त्र दुधारी असून ह्या मुठीला, दानपट्ट्याच्या मुठीला खोबळा असं म्हटलं जातं. मराठ्यांनी ह्याचा जास्तीत जास्त वापर केला आणि प्रभावीपणे या दानपट्ट्याला वापरलं मराठी सैनिकांनी. हे आहेत कुऱ्हाडी. हे आंतरवक्र कुऱ्हाड, बाह्यवक्र कुऱ्हाड अशा या कुऱ्हाडीचे 2-3 प्रकार आहेत. ही गुप्ती आहे. ही गुप्ती सण समारंभात छुपशस्त्र म्हणून वापरण्यासाठी गुप्तीचा वापर केला जात होता. तलवारीच्या मुठीची बरीच अंगं आहेत. याच्यात ह्याला ठोले म्हटलं जातं, ह्याला कटोरी म्हटलं जातं, ह्याला परज म्हटलं जातं, ह्याला मोगरा म्हटलं जातं. तलवारीच्या मुठीच्या प्रकारावरून जवळपास 40 तलवारीचे प्रकार पडतात.
ही पट्टीसारखी सरळ असल्यामुळं या तलवारीला पट्टीचा तलवार म्हणतात. लिलीच्या पानाचा जसा आकार असतो तसं ह्या तलवारीच्या पात्याचा आकार आहे. हे आंतरवक्र आणि बाह्यवक्र असल्यामुळं त्याला शोषण पत्ता. ही ब्रिटिश तलवार आहे. या तलवारीचा वापर गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी केला जातो. ही कर्नाटकी तलवार आहे. याचा गज अगदी लहान असतो आणि याला परज असते. ही राजस्थानी प्रकारची तलवार आहे. याचे ठोले लहान असून मुठीचा आकारही वेगळा आहे. दक्षिणेतील पुजाऱ्यांकडे स्वरक्षणासाठी ही तलवार वापरली जाते. दक्षिणेतल्या गोपुरांत ही नायर तलवार वापरत असे. हा खांडा आहे. खांडा तलवार आहे ही. ह्या खांडा तलवारीचं वजन सर्वसाधारण 2.5 ते 3 किलो वजन त्याचं असतं. ही धोप तलवार आहे. ह्याच्या ह्या मुठीला कोल्हापुरी पद्धतीची मूठ असं म्हटलं जातं. ही मुलेर मुठीची धोप आहे. शिवाजी महाराजांच्या 3 तलवारी होत्या. त्यातली एक तलवार रायगडला राज्याभिषेक झाल्यानंतर तुळजाची तलवार आहे ती सिंधुदुर्गात आहे. शिवराजेश्वर मंदिरात. दुसरी तलवार उदयनराजे यांच्याकडं साताऱ्यात आहे. आणि तिसरी तलवार जगदंबा ही लंडनमध्ये आहे. हा पिपळा, ही धार आणि मध्ये जर रेष असेल याच्या नाळ म्हणजे तलवार भोकसली ती बाहेर निघावी सहज असायची म्हणून त्याला नाळ असते. त्यातलं थोडंसं ते एअर आली बाहेर तर ती सहज निघू शकते म्हणून त्याला ते नाळ म्हणतात. ते याला नाळ, तलवारीला नाळ. पुढच्या बाजूला कालखंडानुसार काही थोडं फरक पडतोय. नाही, शक्यतो सगळी हत्यारं एकसारखीच. आपल्याकडं जवळपास सरळ शस्त्र होते. म्हणजे तानपट्टा बघितला तर सरळ मान द्यायला, गार्ड ऑफ ऑनर खांद्यावर हे करायला. आतासुद्धा जे पासआउट होतात त्यांच्याकडे अशा पद्धतीचीच तलवार आहे. ही कर्नाटकी पद्धतीची आहे. याचा गज छोटा असतो. ही राजस्थानी टाईपची आहे. याच्या मुठीचा प्रकार वेगळा आहे याचा आणि ठोली लहान आहे. दक्षिणेत जी मंदिरं होती त्या मंदिराच्या पुजाऱ्यांकडे ही तलवार असायची. त्यांना संपत्ती तिथे जास्त असली की त्यांचं संरक्षण करायला ह्या नायर तलवारी म्हणतात. दक्षिणेतल्या पुजाऱ्यांच्याकडे ही तलवार असायची. जे पुढचा आहे हा खांडा आहे. खंडोबाच्या हातात जो आहे तो हा खांडा. सगळ्यात जास्त जर शस्त्रात वजन असेल तर ह्याचं असायचं. पण याचं पण वजन 2.5 ते 3 किलोपर्यंत असायचं. जे मानकऱ्यांनी एखाद्याला भेट द्यायचं म्हणलं तर मग ते संरक्षणासाठी एक विशेष सोय केलेली असते. ही मराठा कट्यार असून हे अखंड ओतीव कट्यार आहे. याचा वापर मराठ्यांनी प्रभावीपणे युद्धामध्ये केला आहे. कमरेला शेल्यामध्ये हे शस्त्र मराठी आपल्या बाळगत असत. ही राजस्थानी कट्यार असून चिलकत भेदण्यासाठी पुढच्या बाजूला टोकाला जाड आकार त्याला दिलेला आहे. ही मुघल तलवार आहे. याचं पातं बदलता येऊ शकतं. त्यामुळं जरी पातं तुटलं तर दुसरं पातं लावून ही तलवार कट्यार परत वापरली जात होती. ह्या ठासणीच्या बंदूक आहेत आणि हे दारू ठेवण्यासाठी वापरली जाणारी बारूददानी आहे. ही चांबडी ढाल आहे. याचा वापर मराठी जास्त करत होते. आणि ही लोखंडी ढाल आहे. याचा वापर क्वचितच केला जात होता. त्या चांबड्या ढालीचं वैशिष्ट्य काय सांगा? कुठल्या चांबडी? ही चांबडी ढाल जनावरांच्या कातड्यापासून कमावली जात होती.
आणि याच्यावर तलवारीचा वार झेलण्यात इतपत याची क्षमता असायची. हे भारतीय उगमाचं शस्त्र आहे खंजराली म्हणून. हे दक्षिणेतलं शस्त्र आहे चिल्लम म्हणून. हे जांभी आहेत, ही वाघनखाची प्रतिकृती आहे. हे मराठ्यांचं आवडतं शस्त्र आहे बिचवा. मराठ्यांच्या शेल्यात हे लपवलं जाणारं शस्त्र आहे बिचवा शस्त्र. हा चाकू आहे सरळ पात्याचा, याला कर्द म्हणतात. काळविटाचे शिंग 2 एकत्र जोडून त्याचा वापर शस्त्र म्हणून केला जातो, याला माडू म्हणतात. हे पर्शियन उगमाचं शस्त्र आहे पेशकब्ज, आणि या कुकरी आहेत. प्रसंगी आडकीत त्याचा वापर शस्त्र म्हणून सुद्धा केला जात होता. सुपारी कातरायला सुपारी कातरणं त्याचं प्रमुखच काम आहे. ही झांबुरक तोफ आहे. अहमदशाह अब्दालीनं पानिपतच्या 3ऱ्या युद्धात मराठ्यांच्या विरोधात ही तोफ वापरलेली. ह्याला उंटावरची झांबुरक तोफ असं म्हटलं जातं. हे दगडी तोफगोळे आहे, दगडी तोफगोळा आहे, आणि हे लोखंडी तोफगोळे आहे. याच्यामध्ये शिवराज्याभिषेकावेळी तयार केलेल्या शिवराई आहेत. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी एक नाणं ब्रिटिश घेऊन आले होते स्वराज्यात चालावं म्हणून, तर ते कॉपेरून कॉईन, हा कॉपेरून कॉईन आहे. हे शिरस्त्राण असून हे मनगटापासून कोपरापर्यंतच्या संरक्षणासाठी जे वापरलं जाणारं आयुध आहे ह्याला बाजूबंद असं म्हटलं जातं. आणि हे डोक्याच्या संरक्षणासाठी वापरलं जाणारं शिरस्त्राण आहे. हे जबरदंड असून याला काटेरी खेळ लावले तर त्याला किस्तीन असंही म्हणलं जातं. याचा वापर काय केला जातो? याचा वापर शिरस्त्राण फोडण्यासाठी किंवा किल्ल्यांचे दरवाजे तोडण्यासाठी. सैनिक 3 प्रकारचे भाले वापरत होते. एक पदाधिकुंत म्हणजे पायदळ चालणाऱ्यांसाठी एक भाला, जो जड असायचा, वजनानं आणि आकारानं मोठा असायचा. दुसरा जो भाला आहे तो घोड्यावर वापरला जात होता, ज्याला अश्वकुंद म्हणलं जातं. आणि तिसरा गजकुंत, जो हत्तीवर बसणारे सैनिक वापरत होते. त्याच्यानंतर पलीकडच्या बाजूला धनुष्यबाण आहे. आणि सगळ्यात शेवटी विटा नावाचं शस्त्र आहे, जे शस्त्र दोरीने पुढं फेकून परत पाठीमागं ओढलं जात होतं. असं विटा नावाचं शस्त्र आहे. ती जुन्या काळातली ऐतिहासिक कुलपं आहेत. त्या कुलपाबरोबरच त्याची खाली चावी देखील आहे. तर हा छंद आपण किती दिवसापासून जोपासत आहात? सर्वसाधारण 2009 सालापासून मी हा छंद जोपासतो आहे. माझे आजोबा, आईचे वडील यांनी मला 2 भाले दिले होते. त्यावेळेपासून मी हा छंद जोपासायचा प्रयत्न करतो आहे आणि हा जोपासतो. त्या 2 भाल्यानंतर इतका शस्त्रसाठा आपण संकलित केलेला आहे. मग तो संकलित करत असताना कशा पद्धतीने तो आपण संकलित केला? ज्या ज्या ठिकाणी किल्ले आहेत अशा ठिकाणी किल्ल्यांच्या पायथ्याला जी घरं असतात, अशा घरामध्ये जाऊन आपल्याकडे काही शस्त्र आहेत का, दुर्मिळ शस्त्र आहेत का, किंवा एखाद्या नातेवाईकाकडं चौकशी करून आपल्याकडे काही जुनी दुर्मिळ शस्त्र आहेत का, असं विचारणा करून जर त्यांनी तसं
उपलब्ध करून दिली तर त्या पद्धतीनं ही शस्त्र अशी जमा केलेली आहे. फ्री ऑफ कॉस्ट. काही फ्री ऑफ कॉस्ट, काही लोकांना मग काही मोबदला देऊन की बाबा याची रक्कम तुम्हाला काहीतरी रक्कम देतो ठराविक आणि त्यात ती आम्हाला वस्तू आम्हाला तुम्ही द्या. राष्ट्रीय पातळीवरून तुमचा जो हा छंद आहे किंवा हा आपण जो संग्रह करत आहात यासाठी काही विशेष मदत अशी काही तुम्हाला मिळाली आहे? नाही, हे माझं पहिलंच प्रदर्शन आहे, हां. त्याच्यामुळं मी काही तसा प्रयत्न केलेला नाही. तर असे जे प्रदर्शन आहेत किंवा असा हा जो संग्रह केला आहे मुळीक सरांनी, अशा प्रकारची जी संग्रह करणारी लोकं आहेत आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कालखंड होता, जो सुवर्णकाळ होता, तो सुवर्णकाळ पुढच्या पिढीला दाखवण्याचा प्रयत्न करतायत, त्याची जोपासना करण्याचा प्रयत्न करतायत. अशा लोकांना शासकीय स्तरावरून सुद्धा त्यांना विशेष मदत मिळावी अशी मी या निमित्तानं सरकारला सुद्धा विनंती करतो.